परमेश्वराचं रूप आपण पाहायचंय आणि या कलियुगामध्ये देवाचं रूप, देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती त्यारी साधी याला. आता पंढरपूरची वारी आहे. कालच लोक पंढरपूरला गेली. लाखो लोक पंढरपूरला जातात. जवळजवळ 10 ते 12 लाख लोक पंढरपूरला जातात. गेली 14 वर्ष मी पंढरपूरची वारी करतो. आता ही डबल गाडी संपल्यावर वा उद्या सकाळी इथूनच आम्ही पंढरपूरला जाणार आहोत. याच्यातले 6 जण आहेत, बाकीचे जाणार घरी. तर इथूनच आमची गाडी जी आहे ती वारी संपली की इथून डायरेक्ट पंढरपूर. पण हे श्रद्धा पंढरपुरात गेला म्हणजे काय मोठेपणा आम्ही सांगत नाही. एकच आहे, पंढरपूरला जा, वारी करा न करा, पण त्याच्यापेक्षाही ईश्वरापेक्षाही महान आपल्या जन्मदात्या आई वडिलांची मान समाजात उंचावल असं कार्य करा. हाच भगवंत आहे, हाच भगवंत आहे, दुसरं काय नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करायला भक्त पुंडलिकाने हेच दाखवून दिलं. म्हणून आजही भजनाची सुरुवात करताना पुंडलिकावर जे हरी विठ्ठल म्हटल्याशिवाय भजनाची सुरुवात होत नाही. त्याचं कारणच ते आहे, आई वडिलांना देव मानलं. म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला. माझ्या मते महाराष्ट्र सुधारला नाही. ज्या दिवशी या माझ्या महाराष्ट्रातून वृद्धाश्रम नाश होतील ना, त्या दिवशी आपण समजूया महाराष्ट्र सुधारला पाहू. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा, आई वडिलांसाठी. म्हणून कोरोनाच्या संकटामध्ये पंढरपूरची वारी झाली नाही. या जगात आई वडिलांची सेवा करणारी माणसं 2 आहेत. नंबर 1 माझा शेतकरी आणि नंबर 2 माझा पंढरपूरचा वारकरी. ही 2 माणसं आपल्या आई वडिलांचा छळ कधीच करत नाही. म्हणून पंढरपूरची वारी कोरोनाच्या संकटात थांबली तेव्हा एक वारकरी माझ्या पांडुरंगाला काय म्हणतो बघा. श्रीमान कृष्णा माते या माऊलींकडनं विनोद सावंत अतिशय सुंदर भजनाची सुरुवात. छान तुमचेच आशीर्वाद आहेत. हे बक्षीस आलेलं जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. विठ्ठल 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 जवळ जावा, जवळ जावा, जवळ. विठ्ठल 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 मोहन खर्चाला विठ्ठल 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 तुळशी माळी श्वासांची तुटे धाव विठ्ठला. तुळशी माळी श्वासांची तुटे धाव विठ्ठला. तुझा मानूया कल नायोला शोषलान रात्री तुझा मानूया कल नायोला सर्वांना निरोगी आयुष्य दे आणि तुझी सेवा करायची संधी आम्हाला मिळव. एकमेकाला बुवा घाणेरडं बोलण्यापेक्षा, एकमेकाला तुच्छ लेखनापेक्षा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो. आजच्या या कलियुगामध्ये
या मोबाईलच्या जमान्यामध्ये एकच सांगतो, महिला वर्ग इथे बसलेले आहेत, ज्येष्ठ मंडळी बसले आहेत, कॉलेजची मुलं आहेत, त्यांना माझी विनंती आहे आणि खास करून आई वडिलांना विनंती आहे, या कलियुगामध्ये मोबाईलची गरज आहे, कलियुगामध्ये मोबाईलची गरज आहे, काळाची गरज आहे, पण त्याचा अतिरेक होतोय. म्हणून आई वडिलांनी आपल्या मुलांना मोबाईल घेऊन द्या, पण त्याच्यावर नजर ठेवा. आपली मुलगी किंवा मुलगा काय करतो, पबजी, उडव, हे बघ, हे घे, उडव, पबजी नाही का. रात्री 2 वाजता मोबाईलवर 2-2 वाजेपर्यंत फेसबुकमध्ये आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये थकलेल्या बापाकडे बघायला त्याने वेळ नाही. घोडभर थकून बाप आल्यावर संध्याकाळी 7 वाजता पेल्यावर ग्लासभर पाणी देण्याची त्यांची इच्छा नाही का. प्रत्येकाच्या हातात मोबाईल. कुठेतरी बिघडत चाललाय समाज. मोबाईल वापराव. लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांचे उपकार कधी विसरू नका. तोच आपला गरीब बाप 12 तास ड्युटी करतो मुंबई सारख्या ठिकाणी आणि आपल्याला मुलाला किंवा मुलग्याला किंवा मुलीला 25,000चा मोबाईल घेऊन देतो आणि आपण मात्र गरीब फाटकी बनियान घालणारा बाप 1000 रुपयाचा नोकियाचा मोबाईल घेतो. 8 दाबल्यान 9 बाहेर येतात आणि 9 दाबल्यान 8 खाली जातात. असं मोबाईल बाप वापरता आणि आपल्या मुलीला 25-30,000चा मोबाईल स्क्रीन टच घेऊन देतो. तोच बाप आपल्या मुलीला 100 रुपये का मुलग्याला केस कापायला 200 रुपये देतो सलून मध्ये जायला आणि तोच बाप 3 रुपयाचा पात्याने ब्लेडने आपली 5 दाढा करतो. रक्त येतं तरी सुद्धा का. आपल्या मुलांना आपण जे केलं नाही ते मुलांना सोसू नये. बाप आई आपल्या मुलांना कमरेवर घेते, आपल्या मुलांना आई कमरेवर घेते, पण तोच बाप आपल्या मुलांना आपल्या खांद्यावर घेतो का. मी जे पाहिले नाही ते माझ्या मुलाने पाहावं, चांगलं ते पाहावं. एकदा आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा माऊली, टाळ्या वाजवा. म्हणून आई वडील नाही ना, संपला विषय. माझी आई नाही हे बघायला मी कित्येक डबल बारीक रडलेलो आहे. मी माझी आई नाही, माझं सुख बघायला आई नाही. गेली 17 वर्ष झाली माझी, 18वं वर्ष आई गेल्यावर. खूप सेवा करायची इच्छा होती त्या काळात केली. भरपूर आजार पण तिला, दोन्ही किडन्या बाद झालेला, दोन्ही किडन्या बाद. माझं नावीलाज, आम्ही खूप खर्च केला पण वाचली नाही. तिची इच्छा होती की तुझं नाव विनोद चव्हाण हे तुझं नाव संपूर्ण महाराष्ट्रात व्हावं, भजनी बुवा म्हणून. आणि ते आज झालंय. 17 वर्ष झाली आई गेल्यावर, पण हे सुख किंवा हे नाव बघायला माझी आई नाही. हेच दुःख वाटतं. त्या माऊलीसाठी एकदा टाळ्या वाजवा. रूप पाहता लोचनी
अंकित जबरदस्त यार पकवाज ऐकताना खूप आनंद होतो.